आपण आत्तापर्यंत केशवसुतांच्या 5 कविता आणि वसंत बापटांच्या 5 कविता पाहिलेल्या आहेत. केशवसुतांच्या कविता पाहता केशवसुतांच्या कवितांचा जो विषय आहे तो सामाजिक कविता, समाज सुधारणा हा विषय आहे. तर वसंत बापटांची कविता ही सफल आणि विफल प्रीतीची कविता आहे. त्यांच्या बहुंशी कविता ह्या प्रेमविषयक जाणिवेच्या कविता आहेत आणि त्यात नाट्यात्मकता असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला जो तिसरा कवी अभ्यासायचा आहे तो नारायण गंगाराम सुर्वे तथा नारायण सुर्वे यांचा जन्म 1926चा आणि यांचं निधन 2010च. मध्ये हा मुलगा अनाथ मुलगा म्हणून एका गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगाराला सापडला. म्हणजे हा टाकून दिलेला मुलगा होता. काशीबाई आणि गंगाराम सुर्वे या कामगार दाम्पत्यांकडून या मुलाचा अगदी पोटच्या मुलासारखा सांभाळ केला गेला. लहानपणापासूनच कामगार वस्तीशी आणि कामगार चळवळीशी त्यांचा जवळून संबंध होता. यांचं शिक्षण हे फक्त 7वी पर्यंतच झालं. प्रत्यक्ष गिरणी कामगार म्हणून त्यांना कामाचा अनुभव होता आणि त्यामुळं त्यांच्या कवितेवरती बराचसा मजूर वर्गाचा, गिरणी कामगारांचा प्रभाव असलेला दिसतो किंवा गिरणी कामगारांची जी दुःख आहेत ही गिरणी कामगारांची दुःख त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात. कामगार चळवळीचा रस्त्यावरच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. शाळेत शिपाई, प्राथमिक शिक्षक म्हणूनही काम त्यांनी केलं. लोकवाङ्मय ग्रह सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेचे प्रमुख सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. ऐसा गामी ब्रह्म हा त्यांचा 1962 साली आलेला कविता संग्रह, हा पहिला कविता संग्रह. नंतर माझे विद्यापीठ हा 1966 साली आलेला दुसरा कविता संग्रह. त्यानंतर जाहीरनामा हा 1975 सालचा. सनद हा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह 1982चा. नव्या माणसाचे आगमन 1995चा. निवडक नारायण सुर्वे म्हणून कुसुमाग्रजांनी संपादित केलेला 1994चा संग्रह आहे. गवसलेल्या कविता विजय तापस यांनी संपादित केलेला हा कविता संग्रह आहे. नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता पॉप्युलर प्रकाशनानं 2011 मध्ये संपादित केलेल्या या कविता आहेत. तसंच माणूस, कलावंत आणि समाज हे 1992
हा लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. दलित काव्यदर्शन, गाणी चळवळीची, कविताश्रमाची आणि कॉन्स्टेबल डांगे भारतीय राजकारणातील वादळ इत्यादी ग्रंथाचं संपादन त्यांनी केलेलं आहे. तसंच 3 गुंड व 7 कथा, दादर पुलाखालची मुले ही अनुवादित पुस्तकंही त्यांची आहेत. सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिकाचे ते मानकरी आहेत. आणि परभणी इथं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं त्याचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. 16 ऑगस्ट 2010 साली त्यांचं निधन झालेलं आहे. एकंदरीत साठोत्तरी कविता जी आहे, या साठोत्तरी कवितेतील एक महत्वाचे कवी म्हणून नारायण सुर्वे यांचा उल्लेख केला जातो. ऐसागामी ब्रह्ममधील कवितेनं, म्हणजे त्यांच्या ऐसागामी ब्रह्ममधील कवितेनं मराठी कवितेला एका वेगळ्या जाणिवेचं भान दिलं आणि फुलावेलींवर झुलणाऱ्या आणि चंद्र चांदण्या झेलू पाहणाऱ्या पारंपरिक कवितेला आणि अशी कविता आस्वादणाऱ्या रसिकांना भानावर आणून अंतर्मुख बनवलं. म्हणजेच वसंत बापटांची जशी कविता पाना फुलांची चांदण्याची, पहाटेच्या वातावरणाची, तिच्या केसात माळलेल्या गजऱ्याची वगैरे आहे, तशी यांची कविता नाही. यांची कविता वेगळ्याच प्रकारची आहे. ती म्हणजे यांचा जो कवितेचा नायक आहे तो म्हणतो की जर आम्ही भरल्या पोटानं चंद्राकडे बघितलं असतं तर आम्ही सुद्धा शायरी केली असती, प्रेयसीवर शायरी केली असती. पण या कवीला नेहमीच चंद्र कधीही प्रेयसीच्या मुखासारखा वाटलेला नाही. वसंत बापटांना किंवा पारंपरिक कवींना, सौंदर्यवादी कवींना चंद्र हा प्रेयसीच्या मुखासारखा वाटलेला आहे. पण ज्यांचं पोटच मुळात भरलेलं नाही, ज्यांच्यासमोर पोटाचीच समस्या सुटलेली नाही, अशा माणसांची, अशा भुकेल्या माणसाची ही कविता असल्यामुळं काय झालेलं आहे त्यांच्या कवितेमध्ये, तर ज्याचं पोट जो रिकाम्या पोटी आहे, ज्याच्या पोटात भुकेची आग आहे, त्याला चंद्राकडे बघितल्यानंतर तो चंद्राला उपमा देताना प्रेयसीच्या मुखाची उपमा देणारच नाही. गोरी गोमटी प्रेयसी त्याला आठवणारच नाही. मग त्याला काय आठवेल, तर त्याला आठवेल ती म्हणजे भाकरी. भाकरीचा चंद्र पाहण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हा दृष्टिकोन नारायण सुर्वे यांचा आहे. आणि त्यामुळं ह्या कवीला आपल्या कवितेतून किंवा आपल्या कवितेत कधीही ही प्रेयसी दिसली नाही. जरूर प्रेयसी आहे, पण ही प्रेयसी कशी आहे, तर ही प्रेयसी उद्यापासून तिलाही काम बघ बाबा असं त्याचा बाप सांगणारी ही प्रेयसी आहे.
साहजिकच मुंबईसारख्या महानगरामधील बकाल वस्ती आणि या बकाल वस्तीमधील बिकट समस्या पहिल्यांदा कवितेत शब्द केल्या त्या नारायण सुर्व्यांनी. ह्या कवितेतील शब्दाशब्दांमध्ये शोषितांचं केवळ दुःखनं व्यक्त झालं नाही, तर शोषितांच्या जगण्याचं इत्थंभूत प्रत्ययकारी चित्रण या कवितेत आलेलं आहे. तिनं आपल्या अनुभवांच्या आविष्कारासाठी पारंपरिक कवितेपेक्षा वेगळी भाषा स्वीकारली, जी महानगरांमधील रस्त्याच्या कडेला संसार थाटलेल्या कित्येकांच्या तोंडी होती, जी भाषा सारस्वतांनी कधी ऐकलेलीच नव्हती. त्यामुळं तिचे झंकार त्यांच्या सरस्वतीच्या विनेतून झंकारण्याचा प्रश्नच नव्हता. अशा सारस्वतांच्या दृष्टीनं ही भाषा सरस्वतीच्या विनेतून म्हणजेच कवितेतून व्यक्त होणं म्हणजे गुन्हाच होता. हा गुन्हा या कवीनं केला आहे आणि म्हणूनच हा कवी म्हणतो की कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वतानो थोडासा गुन्हा करणार आहे. या कवितेला म्हणजे ही जी कविता आहे, या कवितेच्या भाषेला उर्दू भाषेचा अढंग आहे. पण जरी तिला उर्दूचा अढंग असला तरी देखील तिचा साज आणि बाज सुर्व्यांचा स्वतःचाच आहे. ही कविता दलित कवितेप्रमाणे आक्रस्ताळेपणा करत नाही, त्यामुळेच ती अधिक आवाहक आणि प्रभावी झालेली आहे. समाज परिवर्तनाचं आणि क्रांतीचं सुजान भान आणि भविष्यकालीन विश्वास हे या कवितेचं सामर्थ्य आहे. माणसाचं जीवनच जेव्हा अंतर्बाह्य बदलून जातं तेव्हा आपोआपच माणसाच्या जीवननिष्ठा देखील बदलतात. याचं प्रत्यंतर ही कविता देते. नंतर त्यांचा दुसरा संग्रह जो आलाय तो माझे विद्यापीठ. माझे विद्यापीठ हा त्यांचा दुसरा संग्रह 1966 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. यात कष्टकऱ्यांचंच जे जग आहे, या कष्टकऱ्यांच्याच जगाचं झळझळीत रूप आलेलं आहे. कष्टकऱ्यांच्या जगाच्या झळझळीत रूपाबरोबरच ह्या माणसांच्या भविष्यकाळातील स्वप्नांचे आभास आणि कष्टकऱ्यांच्या जगातील मानवी भावांचं दर्शन ही कविता घडवताना दिसते. या कवितेनं कष्टकऱ्यांच्या जीवनाला एक प्रकारचं चैतन्य प्राप्त करून दिलेलं आहे. रूढ अर्थानं बकाल जीवन जगणाऱ्या आणि मध्यमवर्गीयांना बकाल वाटणाऱ्या जीवनाचं मर्म आणि गम्य या कवितेनं रसिकांना समजावून सांगितल्यामुळं ही कविता खऱ्या अर्थानं अनुभवांचं पारदर्शीपण मांडताना दिसते. ज्या जगाचं भान रसिकाला नव्हतं त्या जगाचं दर्शन ही कविता घडवते. 1975 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यापासून सुर्व्यांच्या कवितेनं काहीसं व्यामिश्र रूप स्वीकारलेलं दिसतं. त्यांच्या कवितेला मार्क्सवादी तत्वज्ञानानं भारावून टाकलेलं असलं तरी ती केवळ मार्क्सवादाची प्रचारकी भूमिका घेत नाही. ती त्यांच्या जीवननिष्ठेचा, त्यांच्या संवेदनशीलतेचा एक भाग बनते. कष्टकरी जनतेचे जीवन हा
त्यांच्या कवितेचा अविभाज्य घटक आहे. कष्टकऱ्यांच्या जीवनात पदोपदी उभे राहणारे संघर्ष आणि ताणतणाव यांच्यातून ती साकारलेली आहे. कष्टकऱ्यांच्या जगताशी ही कविता एकरूप झाली आहे. त्यामुळं कवीच्या मनाला ह्या जगाविषयी केवळ सहानुभूती नाही, तर ती त्याची आत्मानुभूती असल्यामुळं कवी ह्या जगताची उत्कट अभिव्यक्ती करताना दिसतो. एकंदरीत ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ आणि जाहीरनामा या 3 काव्यसंग्रहांच्या अनुषंगानं सुर्व्यांच्या कवितेचा विचार करीत असताना सुर्व्यांच्या कवितेत सामान्य कष्टकरी मनुष्य जसा जगतो आहे तसाच शब्दात उतरलेला दिसतो. ही कविता कष्टकरी जगताचं वास्तववादी दर्शन घडवणारी कविता आहे. काही कवितांमधून सुर्व्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही संदर्भांचंही प्रत्यंतर येतं, नाही असं नाही. या कवितेतील दुनिया पारंपरिक मराठी कवितेपेक्षा निराळी आहे. सुर्व्यांनी जो जीवनानुभव घेतला आहे त्याचं काव्यात्मक प्रकटीकरण इथं दिसतं. त्याचप्रमाणे काही मोजक्या कवितांमधून निसर्गचित्रणही आलेलं आहे. सामाजिक वास्तव, जीवन चिंतन, जीवन संघर्ष यांचं प्रत्येकारी दर्शन ही कविता घडवते. सुर्व्यांच्या ज्या काही प्रेमकविता आहेत त्या देखील पारंपरिक कवितेपेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमकविता आहेत. या प्रेमकवितेत देखील येते ती कष्टकरी माणसाचीच जीवनदृष्टी. सुर्व्यांच्या कवितेचा आणखी एक विशेष म्हणजे ह्या कवितेतून वेश्या जीवनाचंही चित्रण आलेलं आहे. सुर्व्यांच्या कवितेत जी चित्रणं येतात, स्त्री चित्रणं येतात, त्यातील एक भाग म्हणजे वेश्यावस्तीतलं जीवन हा भाग. सुर्व्यांच्या कवितेची जी सांस्कृतिकता आहे ती सांस्कृतिकता फुटपाथवरील आणि झोपडपट्टी जीवनातील सांस्कृतिकता आहे. या कवितेचा नायक जरी सामान्यातला अतिसामान्य असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये क्रांतीप्रवणता आहे. या देशात कधी काळी क्रांती झाली तर ती सामान्य माणूसच करणार आहे यावर कवी ठाम आहे. आणि या कवितेचे तत्वचिंतन येतं तेही सामान्य माणसाच्या शोषणमुक्त जीवनाच्या अनुषंगानं येतं. सुर्व्यांना अभिप्रेत आहे तो शोषणमुक्त समाज आणि शोषणमुक्त समाज रचना. ह्या आणि अशा बऱ्याच बाबींचा उहापोह नारायण सुर्व्यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास करताना आपल्याला करायचा आहे. हा कवी जसा जगतो आहे तसाच शब्दात उतरलेला कवी आहे. कवीचं लिहिणं कवीच्या जगण्यापेक्षा निराळं नसतं, किंबहुना नसावं. या भूमिकेतून कवी जसा जगतो आहे तसाच शब्दात उतरलेला आहे आणि तसाच कवितेत दिसणारा हा कवी आहे. म्हणूनच स्वतःविषयी 4 शब्द सांगताना हा कवी म्हणतो, रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. एकंदरीत काय तर या कवीचं पोट भरलेलं नाही. त्याच्या भाकरीचा प्रश्न रोजचाच आहे आणि भाकरीसाठी त्यानं नको नको ते आणि नाही नाही ते उद्योग केलेले आहेत. हे उद्योग त्याला कुठले कुठले करावे लागलेले आहेत हे आपण प्रत्येक कवितेतून पाहणार आहोत. ते आपण पुढच्या भागामध्ये बघू.